नमस्कार मित्रो, नमा होमिओपॅथी विथ महेश मांजरेकर आपल्या कार्यक्रमामध्ये इथे आलेल्या आणि टीव्हीवर पाहणाऱ्या प्रत्येकाचं मी महेश मांजरेकर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सुमारे 250 वर्षापूर्वी जर्मन चिकित्सक ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हनीमानने होमिओपॅथीचा शोध लावून वैद्यकीय विश्वात क्रांती घडवून आणली आणि त्यानंतर थोड्याच काळात ही चिकित्सा पद्धती संबंध जगभरात लोकप्रिय झाली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की त्याच क्रांतीच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी नमा होमिओपॅथी महाराष्ट्र आणि कर्नाटकात पहिल्या क्रमांकाची ऍडव्हान्स होमिओपॅथी हेल्थकेअर संस्था बनली आहे. एवढंच नव्हे तर देशात सुद्धा अग्रणी होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. संस्थेचा उद्देश बदलत्या जीवनशैलीसाठी, खास करून कोविडोत्तर शारीरिक समस्यांसाठी सुपर स्पेशालिटी होमिओपॅथिक ट्रीटमेंट्स प्रदान करणे हा आहे. मग भले तो आजार किती का जुनाट असेना. नमा होमिओपॅथी अशी संस्था आहे ज्यांच्याकडे या क्षेत्रात तब्बल 20 वर्षाचा अनुभव आहे. शिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून सुमारे 200हून अधिक क्वालिफाईड डॉक्टर्स 21 पेक्षा जास्त क्लिनिकद्वारे तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. नमा होमिओपॅथीची औषधं ही होमिओपॅथीचं माहेरघर असलेल्या जर्मनीत बनतात. तिथून ती शुद्धतेच्या कसोट्यांवर पारखली जातात. त्यानंतर ती भारतात आयात केली जातात आणि मगच ही औषधं नमा होमिओपॅथीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात. आणि याच कारणामुळे नमा होमिओपॅथीचा सक्सेस रेट क्रॉनिक आजारांच्या बाबतीत 95%हूनही अधिक आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून संधिवात, मधुमेह, बंध्यत्व, थायरॉइड, पीसीओडी, सोरायासिस, पाठ व कंबरदुखी, कोड, व्हॅरिकोज वेन्स, मनोविकार अशा कित्येक आजारांवर यशस्वी उपचार करून नमा होमिओपॅथीने होमिओपॅथीला देशभरात एवढं लोकप्रिय केलंय की अनेक रुग्ण आपल्या बहुतांशी आजारांसाठी होमिओपॅथीलाच पहिली पसंती देऊ लागलेत. तेव्हा अधिक वेळ न घालवता मी स्वागत करू इच्छितो आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर रीना यांचं. त्या आज आपल्याशी स्किन डिझीजेस अर्थातच त्वचा विकारांबाबत बोलतील आणि त्याच वेळी हे सुद्धा सांगतील की कशा प्रकारे त्यांनी आजवर हजारो रुग्णांना त्वचेशी संबंधित विकारातून बरं होण्यासाठी मदत केली. तर स्वागत करूयात डॉक्टर रीना यांचं. या डॉक्टर, वेलकम. नमस्कार सर, वेलकम. डॉक्टर कशा आहात? सर मी मजेत. तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? मी खूप छान आहे. केव्हापासून नमा होमिओपॅथी सोबत आपण काम करता? सर मी गेल्या 5 वर्षांपासून नमा होमिओपॅथीशी जोडल्या गेली आहे आणि आता विशेषतः माझं त्वचा आणि केसांशी संबंधित आजार याच्यावरती माझी पकड आहे. डॉक्टर, जरा या आपल्या प्रेक्षकांसाठी सांगाल का की आपली नेहमीची होमिओपॅथी आणि नमा होमिओपॅथी याच्यात नेमका काय फरक आहे? बसा बसा बसा, बसून सांगा. या बसा. थँक्यू सर. या, आता बोला. सर होमिओपॅथी हे शास्त्र फार जुनं आहे आणि इतर होमिओपॅथीपेक्षा आम्ही कसं वेगळं आहोत हे सांगायचं झालं तर मला सांगायला आवडेल की आमच्या होमिओपॅथीमध्ये आम्ही भरपूर रिसर्च करून इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही उपचार प्रणाली शोधून काढली आहे. इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन. येस. मग हे बोलताना जर का धाप लागली तर त्याच्यावर ट्रीटमेंट देतात? नाव ऍक्च्युली खूप मोठं आहे सर, पण कसं असतं ना की इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट या नावामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. आजार पण कसं असतं माहितीये का, आपण शरीराने तर आजारी पडतोय पण शरीराच्या आधी सुद्धा आपलं मन आजारी पडलेलं असतं. तर इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन हा जो उपचार पद्धती आहे यामध्ये आपण काय करतो की पेशंटचं मूळ कारण शोधण्यासाठी काम करतोय. म्हणजे प्रत्येक आजाराच्या मागे मूळ कारण काय असू शकतं, एकतर शारीरिक ताणतणाव, एकतर मानसिक ताणतणाव, बदललेली जीवनशैली असू शकते किंवा अनुवांशिकता असू शकते. ह्या सगळ्या गोष्टी तर येतातच, पण सगळ्यात महत्वाचं असतं की पेशंटची रोगप्रतिकार शक्ती. ही रोगप्रतिकार शक्ती काय करते की तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या आजारांना जागा देतच नाही. जर ही इम्युनिटी तुमची ढासळली तर तुम्ही आजारी पडू शकता. त्यानंतर अनुवांशिकता, बरेचसे असे आजार असतात की जे तुमच्या अनुवांशिक गुणधर्मानुसार चालत येत असतात, तर त्या लेवल पर्यंत पण सर आपल्याला काम करावं लागतं. मायझोमॅटिक म्हणजे आजाराचं कारण काय आहे आणि आत्ताच्या जनरेशनला सूट होणारं असं औषधी की जे लवकरात लवकर पेशंटला बरं करू शकेल. सो हाच एक थोडक्यात मला सांगायचं झालं तर इम्युनोजेनिक मायझोमॅटिकचा कन्सेप्ट आहे. वा, कमालीचा फॉर्म्युला आहे तुमचा. मित्रो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या नव्या फॉर्म्युल्याच्या मदतीनं नमा होमिओपॅथी संस्थेने आतापर्यंत 1 लाखाहून अधिक रुग्णांच्या क्रॉनिक आजारांवर यशस्वीपणे उपचार केले. तर या डॉक्टर रीना यांच्याकडून ऐकूयात त्वचा विकार आणि नमा होमिओपॅथी यांच्याबद्दल. डॉक्टर, आजचं जग असं आहे की नुसतं सुंदर असून चालत नाही, तर सुंदर
दिसावं सुद्धा लागतं. सौंदर्याच्या बाबतीत नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे त्वचा. ही त्वचाच जर ठीक नसेल तर त्याचा आपल्या सौंदर्यावर तर परिणाम होतोच, पण त्याहून जास्त आत्मविश्वासावरही परिणाम होतो. तर या त्वचेबद्दल आम्हाला थोडं सांगा की त्वचा काय असते आणि त्वचा विकार काय काय असू शकतात. त्वचेबद्दल जर मला सांगायला गेलं तर त्वचा हा शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे आणि सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. त्वचाचं जर आपलं कार्य किंवा फंक्शन्स बोलायला गेलो आपण तर सगळ्यात महत्वाचं फंक्शन म्हणजे प्रोटेक्शन. आपल्या संपूर्ण शरीराला ते प्रोटेक्ट करतं. एक आवरण आहे ते आपल्या शरीराचं. एखादं इन्फेक्शन होते समजा तर आपल्या त्वचेच्या वरती जे घामाचे छिद्र असतात त्याच्यामधून लायझोझोम नावाचं एक द्रव्य बाहेर पडतं जे तुमच्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी मदत करते. त्यानंतर त्वचा हा सगळ्यात मोठा सेन्सरी ऑर्गन आहे. म्हणजे तुम्हाला काही टोचलं, लागलं, भाजलं तर तुम्हाला त्या गोष्टी जाणवतात. जर एखाद्या वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतच नसतील तर शरीराच्या आतमध्ये काही आजार आहे का ह्या सुद्धा गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो. जसे की डायबेटिकचे पेशंट येतात. बरेचदा काय होते की डायबेटिकचे रुग्ण औषधी गोळ्या घेत आहेत, त्यांचे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल येत आहेत, पण हळूहळू काही वर्षानंतर त्यांना जाणवते की अरे आपल्या पायामध्ये तर मुंग्या यायला सुरू झाल्यात, हातामध्ये मुंग्या येत आहेत, जडपणा येतोय, बधीरपणा येतोय. तर हे डायबिटीसचं कॉम्प्लिकेशन असतं डायबेटिक न्यूरोपॅथी. म्हणजे त्वचेच्या माध्यमाने आपल्याला कळतं की आजार तुमच्या शरीरामध्ये वाढत चाललाय. तर यासाठी आपण काय करू शकतो की लवकरात लवकर उपचार पद्धती बदलून घेऊ शकतो किंवा औषधांचा डोस पण वाढवून घेऊ शकतो. या व्यतिरिक्त मणक्याचे पेशंट असतात. मणक्याचं 2 हाडांच्या मध्ये जर नसा दाबल्या गेल्या तर पेरिफेरल न्यूरोपॅथी सारखे सिम्पटम येतात. या व्यतिरिक्त त्वचेचं महत्वाचं फंक्शन म्हणजे एक्सक्रिएशन. शरीरातले जे काही टॉक्झिन्स असतात, विषारी द्रव्य, हे तुमच्या त्वचेच्या माध्यमाने बाहेर पडतात. व्हिटॅमिन डी चं सिंथेसिस करतात. आता या कॉन्क्रीटच्या जंगलमध्ये आपण बघायला गेलो तर व्हिटॅमिन डी चं प्रमाण खूप कमी झालंय आणि त्यात जर तुम्हाला त्वचा विकार असतील, व्हिटॅमिन डी चं प्रमाण जर कमी झालं तर तुमच्या हाडांपर्यंत सुद्धा वेदना जाऊ शकतात. म्हणजे संधिवाताचे रुग्ण सुद्धा याच गोष्टीमुळे वाढत चाललेत. तर त्वचा हा सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. या संदर्भात होणारे आजार जर मी बघायला गेले रुटीन प्रॅक्टिसमध्ये तर आपल्याला सोरायसिस, विटिलिगो, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन, हर्पेस किंवा पिंपल्स येणं, मुरूम येणं, कोड वगैरे होणं, ह्या एक नाही तर अनेक एवढे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार असू शकतात. ते आपल्या कधी डोक्यात सुद्धा येत नाही. माझी खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांनाही आज खूप सारी नवीनच माहिती मिळाली असेल, नाही का? पण डॉक्टर, मगाशी तुम्ही जी नावं घेतली त्यात एक नाव होतं सोरायसिस. आज सगळीकडे त्याचं नाव ऐकायला मिळतं. इतका कॉमन झालाय तो आजार. पण कॉमन जरी असला तरी त्याचा त्रास भयंकर होतो. शिवाय लवकर बरा सुद्धा होत नाही तो. तर या सोरायसिस बद्दल जरा सांगाल का तुम्ही? नक्कीच सर, मला सांगायला आवडेल. सोरियासिस हा जो आजार आहे हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. जुनाट आजार असतो, लवकर बरा होत नाही. ऑटोइम्युन आजारांबद्दल जर बोलायचं झालं तर हे जे आजार असतात हे शरीर स्वतः निर्माण करतं. हे कुठून बाहेरून आलेले इन्फेक्शन नाही, कुठली ॲलर्जी नाहीये किंवा कुठली कमतरता पण नाहीये शरीरामधली. यामध्ये काय होतं की त्वचेच्या भागावरती तुम्हाला एक गुलाबी रंगाचे पॅचेस यायला लागतात. कोरडी पडलेली त्वचा असते. त्वचेवरती भेगा पडणं किंवा त्वचेच्या त्या भागांवरून कोंडा पडल्यासारखं होणं, खाज भयंकर येणं, दाहवर्धक असतं, दुखतं सुद्धा त्यामध्ये. एक एक वेळेला तर एवढी खाज येते की त्यामधून रक्त सुद्धा होतं. तर हा आजार दिसायला तर भयंकर आहेच पण त्रासदायक पण तेवढाच आहे. काही त्वचेचे आजार असे असतात की ते दिसायला विचित्र असतात पण ते त्रासदायक नसतात. तर सोरियासिस या आजाराचं महत्वाचं कारण जर आपण बोलायला गेलो तर सोरियासिस हा आजाराच्या मागे एकतर अनुवंशिकता असू शकते किंवा दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव, स्ट्रेस फॅक्टर. सो बेसिकली जसं आपण बोललो की आजाराचं कुठलंही कारण आपल्याला कळत नाहीये तर मानसिक ताणतणावामुळे सुद्धा या आजाराची निर्मिती होऊ शकते. यामध्ये कसं असतं की नॉर्मल माणसाची जी स्किन डेड होण्याचा जो टाइम पिरियड आहे हा 30 दिवसांचा असतो. पण सोरियासिसच्या पेशंटचा तो 30 दिवसांवरून 3 दिवसांवरती येतो. आणि त्यामुळे काय होते की त्या विशिष्ट भागांमधली तुमची जी त्वचा कोरडी पडलेली असते तिथून तुमची पांढरी पावडर बाहेर पडायला सुरू होते. सो अशा प्रकारे या आजारासाठी जर तुम्ही फक्त वरून क्रीम, मलम, ऑइंटमेंट लावलं, स्टिरॉइडल ऍप्लिकेशन्स वगैरे जरी लावले तर हे पॅचेस कमी तर होत आहेत पण काही कालांतराने ते तुम्हाला परत आलेले आढळतात. नमा होमिओपॅथीच्या सहाय्याने आपण हा जो परत येण्याचा जो प्रकार आहे त्याच प्रोसेसवरती आपण काम करतोय की आजाराला तुम्हाला रिकरंट टेंडन्सी ब्रेक करण्यासाठी आपण मदत करतोय विथ द हेल्प ऑफ इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. जे मित्र लक्षात घ्या, इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फॉर्म्युला हा फक्त आणि फक्त नमा होमिओपॅथीकडेच आहे. आणि म्हणूनच
नमा होमिओपॅथी उपचार करण्याच्या बाबतीत इतर होमिओपॅथिक संस्थांच्या तुलनेत सर्वाधिक गुणकारी आणि यशस्वी आहे. काय बरोबर बोलतो ना मी डॉक्टर? हो नक्कीच. डॉक्टर, तुम्ही मगाशी सोरायसिस बद्दल बोलता बोलता अजून एका आजाराचा उल्लेख केलात, तो म्हणजे पांढरे डाग, विटलायगो. या पांढऱ्या डागामुळे कित्येकांची व्यक्तिमत्व फार खचून गेलेली आपल्याला दिसतात. समाजात सुद्धा या विकाराबद्दल एक प्रकारचा स्टिग्मा दिसून येतो. तर खरोखर पांढरे डाग इतके गंभीर असतात का? आता पांढऱ्या डागाबद्दल जर बोलायचं झालं तर खरं सांगायला गेलं तर हा गंभीर आजार म्हणण्यापेक्षा, गंभीर म्हणजे जीव घेणार तर नाहीये, पण तुम्हाला शांतपणे जगू देणारा पण नाहीये. कारण की जर सतत तुम्हाला कळतंय किंवा तुम्हाला दिसतंय की अरे आपल्या अंगावरती पांढरे डाग आले, तर हे कोणाला पण आवडणार नाही. तर पांढरे डाग किंवा कोड हा जो आजार असतो हा लवकर बरा होत नाही. आता हा जो आजार आहे हा दिसायला विचित्र आहे, जसं आपण सोरायसिस मध्ये एक्सप्लेन केलंच होतं की तो आजार दिसायला पण विचित्र आहे आणि त्रासदायक पण आहे. त्याचप्रमाणे व्हिटिलिगो हा फक्त दिसतो वाईट, पण त्याचा त्रास मात्र पेशंटला काही जाणवत नाही. जर तुम्ही त्याच्यावरती हात जरी लावून बघितला तरी पण तो तुम्हाला जाणवणार नाही. तर कोड किंवा व्हिटिलिगो या आजाराबद्दल सांगायला गेलोच तर हा जो आजार आहे एक ऑटोइम्युन डिसीजच आहे, जो शरीराने स्वतःहून बनवलेला आजार आहे. हा दिसायला विचित्र दिसतो पण तेवढा त्रासदायक नाहीये. जसं तुम्ही विचारले की हा खरंच तेवढा गंभीर आहे का, तर त्यासाठी मला सांगायला आवडेल की हा आजार जीव घेणार तर नाहीये, पण तुम्हाला शांतपणे तो जगू पण देणार नाही. तुम्हाला सतत दिसते की तुमच्या पायावरती, हातावरती किंवा अंगावरती कुठे पण पांढरे डाग आलेत. त्यामुळे काय होतं ना की लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कधी कधी आपण पण तेवढं कॉन्शियस होतो किंवा आपण पण तेवढं कॉन्फिडंट राहत नाही की आपण पब्लिक प्लेसेस मध्ये जाऊ शकू. त्वचेचे जे आजार असतात हे बरेचदा ना ट्रीटमेंट घेण्याच्या आधी त्यांना लपवलं जास्त जातं आणि त्यामुळे सुद्धा ते आजार वाढले जातात. तर पांढरे डाग जो आजार असतो हा जसं आपण बोलतो की यावरती उपचार घेण्याच्या आधी त्याला लपवलं जास्त जातं आणि त्यामुळे सुद्धा हा आजार बरेचदा वाढलेला आढळतो. तर व्हिटिलिगो होण्याच्या मागची कारणं जर आपण बघायला गेलो तर आपल्या शरीरामध्ये एक मेलानिन नावाचं द्रव्य आहे, जे तुमच्या केसांना, डोळ्यांना किंवा त्वचेला रंग द्यायचं काम करतं. पण शरीराच्या काही विशिष्ट भागांमध्ये ते मेलानिन जे असतं हे काम करू शकत नाही किंवा त्या पेशी तिथल्या त्या मेलानिन रिसीव्ह करून कलर देऊ शकत नाही त्या भागाला. त्यामुळे तिथे हायपोपिगमेंटेड पॅचेस पडायला चालू होतात. सो बेसिकली या आजारामुळे काय होतं ना की त्रास जरी नसला तरी पण मनोबल खचवणारा हा आजार आहे. बरेच लोक तर या आजाराला अशुभ सुद्धा मानतात. तर या आजारासाठी बरेच वेळेस काय करतो ना आपण, एक्सटर्नल थेरपीज वापरल्या जातात किंवा वरून उपचार घेतले जातात, पण हा आजार त्यानेही बरा होणारा नसतो. ऑटोइम्युन आजारला तसं बघायला गेलो आपण तर मॉडर्न मेडिकेशन्स मध्ये तेवढा ठोस उपचार नाहीये. पण नमा होमिओपॅथीमध्ये आपण काय करतो की आजाराचं समूळ कारण जाणून घेऊनच त्याच्यावरती उपचार करतोय. या आजाराच्या मागे पण कारण जर बघायला गेलो तर मानसिक ताणतणाव असू शकतं, एन्व्हायरमेंटल इफेक्ट असू शकतात, तुमच्या फॅमिलीमधली हिस्ट्री पण असू शकते. तर त्या पेशंटचा सखोल अभ्यास करून जर आपण त्यावरती योग्य वेळेवरती इलाज केला तर नक्कीच आपण कोड सारख्या इलाजाला सुद्धा थांबवू शकतो. कारण की कुठल्या पण आजाराला 100% बरं होणं यापेक्षा तो आजार वाढू न देणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर नमा होमिओपॅथीमध्ये आपण काय करतोय की कुठल्या पण आजाराला निगा यांच्याबद्दल थोडं सांगाल का? नक्कीच. केसांच्या समस्येमध्ये सगळ्यात कॉमन म्हणजे हेअरफॉल, डॅन्ड्रफ होणे, कोंडा पडणे ज्याला म्हणतो आपण, साई पडणे, अलोपेशिया. ह्यापेक्षा पण ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणजे अर्ली ग्रेइंग ऑफ हेअर, कमी वयामध्ये केस पांढरे पडायला सुरुवात झाली तर अशा एक नाही अनेक समस्या आपल्याला उद्भवतात. तर यामध्ये कसं असतं ना की हेअरफॉल साठी तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं शॅम्पू, कंडिशनर किंवा प्रोडक्ट जरी वापरलात पण इंटरनल सर्क्युलेशन तुमचं वीक असेल, म्हणजे तुमच्या केसांच्या मुळांना जर घट्ट पकडून ठेवायचं असेल तर आतून रक्त पुरवठा तेवढा मजबूत किंवा स्ट्रॉंग असायला पाहिजे, जेणेकरून केसांची मुळं घट्ट राहू शकतात. त्यासाठी आपण नमा होमिओपॅथीच्या द्वारे काय करतोय की सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्याचं काम करतोय, जेणेकरून प्रत्येक पेशंट पर्यंत रक्त पुरवठा जर व्यवस्थित झाला तर त्या पेशी सुद्धा हेल्दी राहायला मदत होतील, जेणेकरून तुमचा केस गळतीचं प्रमाण कमी होऊ शकतं, डॅन्ड्रफ कोंड्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. ॲलोपेशिया तर एक ऑटोइम्युन डिसीज आहे ज्याच्यामध्ये केसांच्या म्हणजे स्काल्प रिजन वरती असे पॅचेस पडतात, तिथला एक स्पेसिफिक पॅच पूर्णपणे केस तिथून गळून गेलेले असतात. तर ते दिसायला तर विचित्र वाटतंच आणि त्याच्यामुळे हळूहळू काय होतं की पूर्ण केस सुद्धा जाऊ शकतात. सो या आजारासाठी पण आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, कारण की ऑटो इम्युनिटी ही आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटलाच महत्वाची ठरू शकते. तर या आजारासाठी आपण नमा होमिओपॅथीच्या द्वारे उत्कृष्ट रिझल्ट सर देऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही केसांबद्दल, त्वचा विकारांबद्दल तर खूप सुंदर मार्गदर्शन केलं, पण बरेचदा असं होतं ना की खूप उपाय करून सुद्धा या समस्या दूर होत नाहीत. मग नमा होमिओपॅथीमध्ये यासाठी नेमकी काय
आणि कशी ट्रीटमेंट दिली जाते? नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण ज्याप्रमाणे बघितलंय की ट्रीटमेंट पद्धती असते, तर सगळ्यात पहिले कसं असतं की जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, पेशंट आल्यानंतर सगळ्यात पहिलं आपलं काम असतं की पेशंटचा योग्य त्या तपासण्या जर गरजेच्या असतील तर करून घेणे. पेशंटची संपूर्ण माहिती म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यांचं राहणीमान, त्यांचं वागणं, बोलणं, शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती या संदर्भाचा संपूर्ण अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि त्यांच्याशी सिमिलर जी मेडिसिन असते ती पेशंटला आपल्याला द्यायची असते. पेशंटला कसं असतं की शारीरिकरित्या बरं तर करतो आपण, पण बरेचदा पेशंटला मानसिकता आपण आपल्याला समजून घ्यावी लागते, म्हणजे त्यांच्याशी कनेक्ट व्हावं लागतं. बरेचदा आपण बघतो की आपण क्लिनिक्समध्ये जातो, डॉक्टर्स तुमच्यासोबत पटापट बोलतात, म्हणजे प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, पण तिथे कनेक्टिव्हिटी होत नाही. नम्मा होमिओपॅथीचे डॉक्टर्स आवर्जून लक्ष देतात की ते त्यांच्या प्रत्येक पेशंट पर्यंत त्यांच्या मनाशी कनेक्ट होऊ शकले पाहिजे. आपण जर पेशंटला बोललो तरी पण त्यांना आधार वाटला पाहिजे. असं बरेचदा होतं की पेशंट येतात आणि सांगतात की मॅडम तुम्हाला फक्त भेटल्यावर पण आम्हाला बरं वाटतं. तर मेंटल रिलॅक्सेशन हे तुम्हाला औषधांच्या थ्रू तर द्यायचंच आहे, पण तुमचं कन्सल्टेशन पण तेवढं स्ट्रॉंग असायला पाहिजे. यासाठीच आपल्याकडे औषधी जर विचार केलो आपण, औषध प्रणाली इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक उपचार पद्धती, तर आपण मगाशी समजून घेतलो काय असतं. तर 6th जनरेशन हा याच्यामध्ये का आपण वापरला जातोय, कारण की पहिल्या काळात काय होतं ना की आजार हे आपल्याला खूप वय वाढल्यानंतर यायचे, पण आताच्या जनरेशन मध्ये आजार आपल्याला लवकर बघायला मिळत आहेत. धावपळीचं लाईफस्टाईल आहे किंवा मग चुकीचं खाणपान आहे, तुमची चुकलेली जीवनशैली आहे, कामाचा ताणतणाव आहे, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आजार तुम्हाला लवकर येत आहेत. तर या जनरेशन मध्ये आपण लवकरात लवकर पेशंटला कसं बरं करू शकतो, त्यासाठी हा आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा फॉर्म्युला वापरून पेशंटला फक्त केस गळतीच नाही, त्वचा विकारच नाही, तर व्हेरिकोज व्हेन्स, संधिवात, आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो, किंवा थायरॉइड, पीसीओडी, डायबिटीस, हायपरटेन्शन, ओबेसिटी, स्त्रियांचे आजार, मानसिक आजार, ह्या एक नाही तर अनेक आजारांवरती आपण खूप उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन करून इलाज पण करू शकतो. मित्रो, नमा होमिओपॅथीचा विचार मोठा आहे, हेतू मोठा आहे, आणि ज्या प्रकारे ही मंडळी काम करतायत त्यावरून असं दिसतंय की लवकरात लवकर त्यांना रोगमुक्त भारताचं उद्दिष्ट गाठायचंय आणि लाखो घरांपर्यंत सुपर स्पेशालिटी होमिओपॅथिक ट्रीटमेंट पोहोचवायची आहे. टाळ्या आल्या पाहिजे तुमच्या. डॉक्टर, नम्मा होमिओपॅथीच्या आजवरच्या यशाबद्दल आपल्याला काय वाटतं? नम्मा होमिओपॅथीचं यश जे आपल्याला आज दिसतंय हे तेवढं पण सोपी नव्हतं. होमिओपॅथी ही लोकांपर्यंत पोहोचवणे हाच नम्मा होमिओपॅथीचा सगळ्यात पहिला ध्येय होता. त्यासाठी आजारांबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन करते, आजारांचं माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आम्ही सुरुवात केलं. सुरुवातीच्या काळात हे आम्हाला थोडं कठीण वाटलं, पण ज्याप्रमाणे आम्हाला पेशंट जोडल्या गेले, प्रत्येक आजाराचे रुग्ण आमच्यापर्यंत येत गेले, तर आम्ही कधीच मागे वळून बघितलं नाही. अशा एक नाही तर अनेक आजारांवरती आम्ही कार्यक्रम म्हणजे जे आहेत ते दाखवतोय किंवा आजारांबद्दल माहिती सांगतोय. आजारांसाठी जे पण रुग्ण आपल्याकडे येत आहेत त्यांना आपण यशस्वीरित्या बरं सुद्धा करतोय. या व्यतिरिक्त नम्मा होमिओपॅथीचं जे आहे हे एक एक्सपर्ट डिपार्टमेंट जे आहे किंवा रिसर्च डिपार्टमेंट जे आहे त्यामध्ये नेहमीच संशोधन चालू असतं, ज्यामध्ये असे पण बरेचसे आजार असतात की जे लवकर बरे होऊ शकत नाही. तर त्यासाठी आपण काय करायला हवं किंवा त्या आजारासाठी समूळ नायनाट करण्यासाठी आपण काय करायला हवं, हे काम आपलं नेहमीच चालू राहतं. आणि सर, ही तर आता आपली सुरुवात आहे, अजून आम्हाला भरपूर गोष्टी करायच्या आहेत. तर काही वर्षांमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल की नम्मा होमिओपॅथीचं नाव याच्यापेक्षा पण उंचावरती गेलेलं असेल, आणि त्याचसाठी मी नम्मा होमिओपॅथीमध्ये काम करते याचा पण मला खूप चांगला अभिमान आहे. तर आपण बघू शकतो सर की आज आपल्या कार्यक्रमात महाराष्ट्रामधून वेगळ्या ठिकाणावरून आपल्यासाठी आपले रुग्ण उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांचं मनोगत सुद्धा सादर केले. तर यापेक्षा माझ्यासाठी कुठलं मोठं यश असू शकत नाही. तर आपण बघू शकतो सर की आजपर्यंत नम्मा होमिओपॅथी सोबत जे मोठे व्यक्ती जोडल्या गेलेले आहेत त्यांचं मनोगत सुद्धा आपण ऐकू शकतो. हो, चलो. सोहळा पार पडला. सिने तारका, सॅन्डलवूड आणि बॉलिवूड मधले अनेक सेलिब्रिटीही नम्माच्या कार्याशी आपसूक जोडले गेले. नम्मा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं आणि फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. मित्र हो, होमिओपॅथीच्या क्षेत्रात नम्मा होमिओपॅथीने जेव्हा अवर्णनीय सेवांची 6 वर्ष व 1 लाखाहूनही अधिक क्रॉनिक रुग्णांच्या सेवेचा टप्पा पूर्ण केला होता, तेव्हा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस
यांच्या हस्ते नमा होमिओपॅथीचे एका दिमागदार सोहळ्यात कौतुक सुद्धा करण्यात आले होते. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केलं. तर थँक्यू. थँक्यू सर. रोगमुक्त भारत हा असा विचार आहे ज्यातून भारतातील कोट्यावधी जनतेच्या आरोग्याबाबत काळजी दिसून येते. आणि हाच महान विचार घेऊन वाटचाल करत आहे नम्मा होमिओपॅथीची संबंध टीम. एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे सगळ्यांसाठी. तर भेटूयात पुढच्या भागात आणि जाणून घेऊयात एका वेगळ्याच आणि गंभीर आजाराबाबत. असा आजार जो नेहमीच्या मार्गाने असाध्य असेल, परंतु नमा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फॉर्म्युलाने मात्र सहज बरा होण्यासारखं असेल. तोपर्यंत सर्वे संतु निरामया. नमस्कार.